गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. तर याच्यामध्ये आपण मेन पॉईंट कोणता पाहतोय? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. आत्तापर्यंत आपण 8 मेथड्स कंप्लीट केलेत. पहा, आज आपण पाहतोय 9 नंबर मेथड आहे, फ्रॉम ॲसिड क्लोराईड ऑर असिल क्लोराईड. ॲसिड क्लोराईड म्हणजेच काय? तर असिल क्लोराईड. आपण काय करतोय? ॲसिड क्लोराईडपासून म्हणजेच असिल क्लोराईडपासून अल्डिहाइड्स आणि केटोनचं आपण प्रिपरेशन करतोय. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट करूया अल्डिहाइडचं प्रिपरेशन. जेव्हा आपल्याला ॲसिड क्लोराईडपासून अल्डिहाइडचं प्रिपरेशन करायचं असतं तेव्हा एक महत्त्वाची नेम रिएक्शन येते आणि ती म्हणजे कोणती? रोझनमंड रिडक्शन. यालाच काय म्हणतात? रोझनमंड रिएक्शन असंही म्हणतात. आणि ह्या रिएक्शनचं एक खास वैशिष्ट्य काय आहे की ही रिएक्शन फक्त अल्डिहाइडचं प्रिपरेशन करण्यासाठी यूज केली जाते. कोणती? रोझनमंड रिडक्शन. रोझनमंड रिडक्शनमध्ये फक्त अल्डिहाइडचं प्रिपरेशन होतं, केटोनचं प्रिपरेशन होत नाही. अशीच आपण एक रिएक्शन लास्ट लेक्चरला आपण पाहिली होती. कोणती? स्टीफन रिएक्शन. स्टीफन रिएक्शनमध्ये सुद्धा काय होतं? अल्डिहाइडचं प्रिपरेशन होतं, केटोनचं प्रिपरेशन होत नाही. सेम त्या टाईप ही आहे रोझनमंड रिएक्शन, रोझनमंड रिडक्शन. फक्त आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे की ॲसिड क्लोराईडपासून अल्डिहाइडचं प्रिपरेशन करायचं आहे. आलं लक्षात? फर्स्ट आपण करूया अल्डिहाइडचं प्रिपरेशन. त्यासाठी एक महत्त्वाची नेम रिएक्शन आहे, ती कोणती? रोझनमंड रिडक्शन. ही फक्त कशासाठी यूज केली जाते? इट इज यूज ओनली फॉर अल्डिहाइड्स, नॉट फॉर केटोन्स. ॲसिड क्लोराईड. ॲसिड क्लोराईड म्हणजेच काय? असिल क्लोराईड. ॲसिड क्लोराईडचं स्ट्रक्चर काय? तर ॲसिड क्लोराईड हे आपण जनरली कसं लिहितो? RC+OCl. दिस इज कॉल्ड ॲसिड क्लोराईड. ॲसिड क्लोराईड काय म्हणलं? आपल्याला माहिती आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडमधला काय करायचं आहे? फक्त हा OH रिमूव्ह करायचा आहे आणि त्या ठिकाणी काय अटॅच करायचं आहे? क्लोरीन अटॅच करायचं आहे. अँड दिस इज कॉल्ड ॲसिड क्लोराईड. दिस इज कॉल्ड ॲसिड क्लोराईड. याचं आपल्याला काय करायचं आहे? रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन म्हणजेच काय असतं? ॲडिशन ऑफ हायड्रोजन प्लस काय करायचं? H2. म्हणजे ॲसिड क्लोराईडची रिएक्शन H2 सोबत करायची आहे इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. याच्यामध्ये कॅटलिस्ट कोणतं यूज करायचं आहे? PDBaSO4. दिस इज कॅटलिस्ट. PDBaSO4. PD म्हणजे पॅलेडियम आणि BaSO4 म्हणजे बॅरियम सल्फेट. पॅलेडियम बॅरियम सल्फेट हा कॅटलिस्ट आपल्याला याच्यामध्ये यूज करायचा आहे. दिस इज कॉल्ड रोझनमंड कॅटलिस्ट. याला रोझनमंड कॅटलिस्ट असंही म्हणतात किंवा याला लेंडलर्स कॅटलिस्ट असंही म्हणतात. दिस इज कॉल्ड लेंडलर्स कॅटलिस्ट. लक्षात हे ऑलरेडी आपण 11वीमध्ये पाहिलं होतं कॅटलिस्ट, लेंडलर्स कॅटलिस्ट. PDBaSO4. ओनली PD यूज करत नाही. ओनली PD तुम्ही यूज केला की तुम्हाला प्रोडक्ट अल्डिहाइड मिळणारच नाही, वेगळंच मिळतो. ते आपण पाहणार आहे शेवटला. फक्त हे लक्षात रोझनमंड रिडक्शनमध्ये कोणता कॅटलिस्ट यूज केला जातो? लेंडलर्स कॅटलिस्ट यूज केला जातो. आणि लेंडलर्स कॅटलिस्ट काय आहे? PDBaSO4. आता रिएक्शन एकदम सिंपल आहे. काय करायचं आहे? इथे 2 हायड्रोजन आहेत, यातला 1 हायड्रोजन घ्या आणि यातला 1 Cl घ्या. 1 हायड्रोजन आणि यातला Cl काय तयार होईल सांगा? HCl तयार होईल. इथे काय राहिलं? H राहिलं. Cl ज्या कार्बनचा रिमूव्ह झाला आहे त्या कार्बनला काय करायचं? हा राहिलेला सेकंड H अटॅच करायचा. म्हणजे एकदम सिंपल आहे. R पुढे C+O आणि इथे काय अटॅच करायचा? H. काय झालं आहे? Cl रिमूव्ह झाला आहे आणि त्या ठिकाणी काय अटॅच झालं आहे? हायड्रोजन. अँड दिस इज कॉल्ड अल्डिहाइड. दिस इज कॉल्ड अल्डिहाइड. अँड दिस रिडक्शन इज नोन ॲज रोझनमंड रिडक्शन. मग या रिएक्शनची तुम्हाला डेफिनेशन विचारली तर डेफिनेशन काय लिहिणार? ॲसिड क्लोराईड ऑन रिडक्शन विथ लेंडलर्स कॅटलिस्ट टू गिव्ह अल्डिहाइड. दिस रिएक्शन इज नोन ॲज रोझनमंड रिडक्शन, रोझनमंड रिएक्शन. समजलं? रोझनमंड रिएक्शनमध्ये फक्त काय तयार होतात? अल्डिहाइड तयार होतात. आता मला सांगा हे R म्हणजे काय? तर हे R म्हणजे कोणताही ग्रुप असू शकतो. अल्काइल ग्रुप असू शकतो, एनी अल्काइल ग्रुप, किंवा इथे कुठलीही ॲरोमॅटिक रिंग पण अटॅच असू शकते. म्हणजे एनी अल्काइल ऑर अराइल ग्रुप. समजलं? त्यानंतर आपण याचे काय पाहूया? एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. R म्हणजे आपण घ्या मिथाइल ग्रुप CH3C+OCl. म्हणजे फक्त आपण काय केलं आहे? R म्हणजे आपण फक्त मिथाइल ग्रुप घेतला आहे, बाकीची सर्व रिएक्शन सेम आहे. दिस इज कॉल्ड ॲसिटिल क्लोराईड. याचं नाव आहे ॲसिटिल क्लोराईड. याचं IUPAC नेम काय येणार? 1 2 2 कार्बन टर्म आहेत त्यामुळे काय लिहितं? इथ. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड त्यामुळे काय लिहितं? ANE. आणि C+OCl हा फंक्शनल ग्रुप आहे त्यामुळे काय लिहितं? हे E रिमूव्ह करून OYL क्लोराईड. OYL क्लोराईड.
हे सफिक्स आहे. मग सांगा याचा IUPAC नेम काय झालं, इथेनॉइल क्लोराईड. काय करायचं आहे, प्लस H2. ॲरोवरती काय करायचं, लिंडलर्स कॅटलिस्ट लिहायचा PDBASO4. दिस इज कॉल्ड लिंडलर्स कॅटलिस्ट. काय तयार होईल पहा, यातला एक H आणि हा Cl काय रिमूव्ह होणार, HCl रिमूव्ह होणार. प्लस एकदम सिंपल आहे. आता ह्या Cला काय अटॅच होणार, राहिलेला सेकंड H म्हणजे ह्या Cला, म्हणजे कंपाऊंड काय तयार होईल, CH3C डबल बॉन्ड OH अँड दिस इज कॉल्ड ॲसिटाल्डिहाइड. याचं फक्त मी IUPAC नेम लिहितोय इथेनॉल. समजले सर्वांना. ॲसिटिल क्लोराईड ऑन रिडक्शन विथ PDBASO4 टू गिव्स इथेनॉल. एकदम सिंपल आहे ना. ॲसिटिल क्लोराईडपासून ॲसिटाल्डिहाइड तयार झाला. इथे लक्षात. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच केलं आपण, C डबल बॉन्ड OCl. कारण हा R म्हणजे एनी अल्काइल ग्रुप आहे किंवा हा R म्हणजे एनी अराइल ग्रुप पण आहे. त्यानंतर पहा बेन्झिन रिंगला C डबल बॉन्ड OCl अटॅच आहे. दिस इज कॉल्ड बेन्झॉइल क्लोराईड. दिस इज कॉल्ड बेन्झॉइल क्लोराईड. बेन्झॉइल क्लोराईडचे रिएक्शन करायचे H2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ लिंडलर्स कॅटलिस्ट. कोणता आहे लिंडलर्स कॅटलिस्ट, PDBASO4. सांगा बरं रिएक्शन काय, एकदम सिंपल आहे. हा H आणि हा Cl काय रिमूव्ह होणार, HCl रिमूव्ह होणार. प्लस कंपाऊंड काय मिळाला आपल्याला, इथं जो सेकंड H राहिला आहे तो सेकंड H ह्या कार्बन ॲटमला अटॅच करा. ह्या Clच्या जागी फक्त हा H लिहा, म्हणजे काय तयार होईल, बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंग पुढे C डबल बॉन्ड OH. याचं नाव काय आहे, बेन्झिन रिंगला C डबल बॉन्ड OH अटॅच आहे. दिस इज कॉल्ड बेन्झाल्डिहाइड. आहे ना लक्षात. दिस इज कॉल्ड बेन्झाल्डिहाइड. अजून काय लिहिता येईल, बेन्झिन कार्बाल्डिहाइड असंही लिहिता येईल. एकदम सिंपल आहे. बेन्झाइल क्लोराईड ऑन रिडक्शन विथ PDBASO4 टू गिव्स बेन्झाल्डिहाइड. समजलं सर्वांना, नोट करा. आत्ता आपण पहिलं रोझनमंड रिडक्शन. याच्यावरती आपण एक नोट लिहूया. नोट नोट काय आहे RC डबल बॉन्ड OCl. दिस इज कॉल्ड ॲसिड क्लोराईड. दिस इज कॉल्ड ॲसिड क्लोराईड. ॲसिड क्लोराईड. आता आपण रिएक्शन कोणते पाहिले होते, रोझनमंड रिडक्शन. काय होतं रोझनमंड रिडक्शन, तर आपण रिएक्शन कशासोबत करतोय, H2 सोबत करतोय इन प्रेझेन्स ऑफ लिंडलर्स कॅटलिस्ट PDBASO4. PDBASO4. आता लक्षात, हा जो PDBASO4 आहे त्याला आपण काय म्हणतो, लिंडलर्स कॅटलिस्ट म्हणतोय. PDBASO4ला आपण काय म्हणतोय, लिंडलर्स कॅटलिस्ट. हेच अजून कसं लिहिलं जातं पहा, PDBASO4. ह्या BaSO4ला और काय आहे, सल्फर. BaSO4 सल्फरला और काय आहे, क्युनोलिन. हे कधी कधी असंही लिहिलं जातं पहा, क्युनोलिन. एकतर PDBASO4 लिहितात किंवा मग PD सल्फर लिहितात किंवा मग PD क्युनोलिन असं लिहितात. काय होणार सांगा, ॲसिड क्लोराईडची रिएक्शन जर आपण H2 सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ PDBASO4 तर काय तयार होणार, अल्डिहाइड तयार होणार ना, RC डबल बॉन्ड OH. आता आपण हे पाहिलं होतं, दिस इज अल्डिहाइड. दिस इज अल्डिहाइड. आता पहा सेम रिएक्शन आहे, फक्त आपण याच्यामध्ये काय करतोय, हे BaSO4 आहे, सल्फर आहे किंवा क्युनोलिन आहे ते आपण यूज करत नाही. म्हणजे आपण फक्त काय करतोय, H2PD फक्त आपण यूज करतोय, H2PD. आता मला सांगितलं BaSO4 लिहिलं का, नाही लिहिलेलं. मग मला सांग इथे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल, तर एकदम सिंपल आहे. पहा हा H आणि हा Cl काय रिमूव्ह होणार, HCl रिमूव्ह होणार. म्हणजेच आपल्याला कंपाऊंड काय म्हणणार, RC डबल बॉन्ड OH. दिस इज अल्डिहाइड. दिस इज अल्डिहाइड. पण रिएक्शन इथे स्टॉप होत नाही आहे अल्डिहाइड स्टेजला, कारण हे काय कॅटॅलिटिक रिडक्शन आहे. त्यामुळे अल्डिहाइडचं परत एकदा काय होतं, रिडक्शन होतं. परत रिडक्शन झाल्यानंतर आपल्याला फायनल कंपाऊंड कोणता मिळतो, RCH2OH. अँड दिस इज कॉल्ड 1 डिग्री अल्कोहोल. दिस इज कॉल्ड 1 डिग्री अल्कोहोल. आपल्याला माहिती आहे अल्डिहाइडचं रिडक्शन झाल्यानंतर काय तयार होतो, प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. एक H इथे अटॅच करा, एक H हा ओला अटॅच करा, म्हणजे काय तयार होईल, इथे तयार होईल CH2 आणि इथे तयार होईल OH. कार्बन आणि ऑक्सिजनमधला एक बॉन्ड रिमूव्ह होणार, म्हणजे काय तयार होणार, RCH2OH म्हणजेच प्रायमरी अल्कोहोल. म्हणजेच जर ॲसिड क्लोराईड असेल आणि ॲरोवरती जर H2PD लिहिलेलं असेल तर फायनल कंपाऊंड लिहायचा कोणता, प्रायमरी अल्कोहोल. आणि जर समजा ॲसिड क्लोराईड लिहिलेलं असेल
आणि ॲरोवरती H2 असेल आणि हे PDBSO4 असेल किंवा PDS असेल किंवा PDQNOLIN असेल तर काय तयार होणार, अल्डिहाइड तयार होणार. इथे रिएक्शन काय होणार, स्टॉप होणार. अँड दिस इज कॉल्ड रोझनमंड रिडक्शन. आलं लक्षात, हे रोझनमंड रिडक्शन नाही आहे. दोन्ही मला डिफरन्स समजले ना. इथं BaSO4 असल्यामुळं रिएक्शन अल्डिहाइडला स्टॉप झाली, इथं BaSO4 नाही आहे त्यामुळे रिएक्शन पुढं कंटिन्यू होत गेली, प्रायमरी अल्कोहोल रिएक्शन स्टॉप झाली. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला मी होमवर्क देतो आहे, तो होमवर्क तुम्ही नोट डाऊन करा. होमवर्क, तर याच्यामध्ये मी 2 क्वेश्चन देतो आहे. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला फक्त काय लिहायचं आहे, ह्या रिएक्शनचे फक्त प्रोडक्ट लिहायचे आहेत. ह्या रिएक्शनचे तुम्हाला फक्त काय लिहायचे आहेत, फक्त प्रोडक्ट लिहायचे आहेत. नोट करा हे होमवर्क. आत्ता आपण काय पाहिलं, ॲसिड क्लोराईडपासून अल्डिहाइडचं प्रिपरेशन केलं. ॲसिड क्लोराईडपासून अल्डिहाइडचं प्रिपरेशन केलं. आता आपण करतोय ॲसिड क्लोराईडपासून कीटोनचं प्रिपरेशन. ॲसिड क्लोराईड. ॲसिड क्लोराईडचं स्ट्रक्चर काय, तर ॲसिड क्लोराईडचं स्ट्रक्चर आहे RC+OCl. दिस इज ॲसिड क्लोराईड. याच्यामध्ये आपल्याला हे किती मॉलिक्युल्स घ्यायचे आहेत, 2 घ्यायचे आहेत. RC+OCl, RC+OCl. किती मोल्स झालेत, 2. आलं लक्षात. तुम्हाला नीट एक्झाममध्ये आणि जेईच्या एक्झाममध्ये फक्त हे एकच देतात, लक्ष ठेवा. कीटोन, जर आपला ॲसिड क्लोराईडपासून कीटोनचं प्रिपरेशन करत असेल तर ॲसिड क्लोराईडचे किती मॉलिक्युल यूज करायचे, 2. ॲसिड क्लोराईड. दिस इज कॉल्ड ॲसिड क्लोराईड. ॲसिड क्लोराईडची रिएक्शन करायची डायअल्काइल कॅडमियम. कशासोबत रिएक्शन करायची, डायअल्काइल कॅडमियम. डायअल्काइल कॅडमियमचं स्ट्रक्चर काय पहा, CD म्हणजे काय, कॅडमियम. CD म्हणजे कॅडमियम. आणि या कॅडमियमला काय अटॅच करायचे, 2 अल्काइल ग्रुप R अँड दिस इज कॉल्ड डायअल्काइल. दिस इज कॉल्ड डायअल्काइल. 2 अल्काइल आहेत, डायअल्काइल आणि CD, त्यामुळे काय लिहायचं, कॅडमियम. डायअल्काइल कॅडमियम. आता ॲसिड क्लोराईडमध्ये पण आपण R लिहिले आणि डायअल्काइल कॅडमियममध्ये पण आपण R लिहिले, तर कोणत्या तरी एका ठिकाणी आपण काय करूया, R' करूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. समजले सर्वांना हे. ॲसिड क्लोराईडपासून जर तुम्हाला कीटोन तयार करायचं असेल तर ॲसिड क्लोराईडचे रिएक्शन डायअल्काइल कॅडमियमसोबत केले जाते. होणार काय पाहता, एकदम सिंपल आहे. हे 2 Cl आणि हा 1 कॅडमियम. काय तयार होणार, हे 2 Cl, येतं लक्षात. हे 2 Cl आणि हा CD. सांगा बरं काय तयार होईल, CdCl2 तयार होणार ना. CdCl2 म्हणजेच कॅडमियम क्लोराईड तयार होणार. शिल्लक राहिलं पाहिजे RC+OR'. काय शिल्लक राहिले तर RC+OR'. इथं सर्वांच्या लक्षात RC+OR'. RC+OR'. इथे काय पहा, RC+OR'. म्हणजे परत किती मॉलिक्युल्स मिळाले आपल्याला कीटोनचे, 2. तर कीटोन्स आपल्याला मिळाला. किती मिळाले कीटोन्स आपल्याला, 2. समजताना सर्वांना हे एकदम सिंपल आहे. ॲसिड क्लोराईड ऑन रिएक्शन विथ डायअल्काइल कॅडमियम टू गिव्ह कीटोन्स. समजलं सर्वांना. आता हा जो डायअल्काइल कॅडमियम आहे तो कशापासून तयार करतात, कारण तुम्हाला टेक्स्ट बुकमध्ये अशी रिएक्शन दिलेली आहे, पण तुम्हाला नीटमध्ये आणि जेईमध्ये विचारताना काय केलं जातं, तर ही रिएक्शन डायअल्काइल कॅडमियमपासून सुरू होत नाही, तर ही रिएक्शन ते ग्रेग्नार्ड रिएजंटपासून सुरू. ग्रेग्नार्ड रिएजंट आपण घेऊया. ग्रेग्नार्ड रिएजंट म्हणजे काय सांगा बरं. ही रिएक्शन तुम्ही लक्ष ठेवा, ही रिएक्शन ही आपण ब्रॅकेटमध्ये लिहितो रिएक्शन. ग्रेग्नार्ड रिएजंट म्हणजेच काय, तर RMgX आहे ना, RMgX. आपण किती घेतो, हे 2 RMgX. 2 मॉलिक्युल्स ऑफ ग्रेग्नार्ड रिएजंट प्लस याची रिएक्शन करायची कॅडमियम क्लोराईडसोबत. रिएक्शन कशासोबत करायची, कॅडमियम क्लोराईडसोबत. कॅडमियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय, CdClCl. दिस इज कॉल्ड कॅडमियम क्लोराईड. समजतं ना सर्वांना. हा काय आहे आपला ग्रेग्नार्ड रिएजंट आणि हा आहे कॅडमियम. दिस इज कॉल्ड कॅडमियम क्लोराईड. कॅडमियम क्लोराईड. तर इथे जो R आहे तिथं आपण काय करूया, R' करूया. इथे लक्षात. एकदम सिंपल आहे. हा काय रिमूव्ह होणार, ह्या बॉक्समध्ये काय आहे, बॉक्समध्ये काय आहे, Mgला काय अटॅच आहे, ऑलरेडीच X अटॅच आहे. Mgला X अटॅच आहे. आता काय अटॅच होणार, हा Cl अटॅच होणार. असे किती तयार होणार आहे, 2 तयार होणार ना, कारण पहा इथे एक आहे, इथे एक आहे.
तर हा बाय प्रोडक्ट रिमूव्ह झाला. शिल्लक करायला येतं पाहिजे आर डॅश सी डी आर डॅश, आर डॅश सी डी आर डॅश, आर डॅश सी डी आर डॅश. आणि आर डॅश सी डी आर डॅश म्हणजेच काय, डाय अल्काईल, 2 अल्काईल ग्रुप आहेत ना, डाय अल्काईल कॅडमियम, डाय अल्काईल कॅडमियम. आणि नंतर मग हा डाय अल्काईल कॅडमियमची रिएक्शन जर आपण ॲसिड क्लोराईड सोबत केली, हाच डाय अल्काईल कॅडमियम आपण इथे यूज केलेला आहे आणि त्याची रिएक्शन जर आपण ॲसिड क्लोराईड सोबत जर केली तर आपल्याला काय मिळतो, केटॉन्स. समजलं सर नाही, ही तुम्हाला मी जनरल रिएक्शन दिलं आहे. आता इथे आर आणि आर डॅश आपण कोणतेही यूज करू शकतो, लक्षात आलं. तर हे नोट करा. फर्स्ट आपण एक्झाम्पल पाहूया, नोट करा. फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. आत्ता आपण काय पाहिलं, जनरल रिएक्शन पाहिली होती. आता आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल तर आपण सुरुवात करतो आता ग्रिग्नार्ड रिएजंटपासून. तुम्हाला नीटमध्ये आणि जेमध्ये अशा टाईपचे रिएक्शन विचारले जातात. फर्स्ट आपण लिहूया इथं ग्रिग्नार्ड रिएजंट CH3MgCl. किती मॉलिक्युल्स लिहायचे आहेत, 2 मॉलिक्युल्स. मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड, दिस इज कॉल्ड ग्रिग्नार्ड रिएजंट. याची रिएक्शन फर्स्ट करायचे कॅडमियम क्लोराईडसोबत. कॅडमियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय, CdCl2, दिस इज कॅडमियम क्लोराईड. फर्स्ट काय तयार होईल, फर्स्ट काय तयार होणार पहा, हा MgClCl काय रिमूव्ह होणार, हा MgCl2 रिमूव्ह होणार, MgCl2 हा पण काय रिमूव्ह होणार, MgClCl हा पण काय आहे, MgCl2. म्हणजे किती MgCl2 रिमूव्ह होणार, 2 MgCl2 रिमूव्ह होणार. शिल्लक करायला पाहिजे CH3CdCH3. इथे लक्षात काय शिल्लक राहिले तर CH3CdCH3 अँड दिस इज कॉल्ड डायमिथाइल, दिस इज कॉल्ड डायमिथाइल कॅडमियम, दिस इज कॉल्ड डायमिथाइल कॅडमियम. 2 मिथाइल आहेत, डायमिथाइल CD म्हणजे कॅडमियम, डायमिथाइल कॅडमियम. आता नंतर काय करतो आपण, ह्या डायमिथाइल कॅडमियमची रिएक्शन करायची आपल्या ॲसिड क्लोराईडसोबत. ॲसिड क्लोराईडचं आपण एक्झाम्पल घेऊया. ॲसिड क्लोराईडचं एक्झाम्पल आहे CH3C+OCl. हे सुद्धा किती मॉलिक्युल्स यूज करायचे, 2. CH3C+OCl अँड दिस इज कॉल्ड ॲसिटिल क्लोराईड. ॲसिटिल क्लोराईडचं पाठीमागं आपण IPAC नेम लिहिलं होतं, इथेनॉइल क्लोराईड प्लस. आता ॲसिटिल क्लोराईडची रिएक्शन करायचे डायमिथाइल कॅडमियमसोबत. डायमिथाइल कॅडमियमचं स्ट्रक्चर काय पहा, CH3, दिस इज डायमिथाइल कॅडमियम. डायमिथाइल कॅडमियमचं स्ट्रक्चर आहे CH3CH3 अँड दिस इज कॉल्ड डायमिथाइल कॅडमियम, डायमिथाइल कॅडमियम. रिएक्शन काय होणार इथे, काय रिमूव्ह होणार इथे, तर इथे काय रिमूव्ह होणार पहा, हे 2 Cl आणि हा CD. काय रिमूव्ह होणार, हा CdCl2 रिमूव्ह होणार ना, CdCl2 म्हणजेच कॅडमियम क्लोराईड प्लस. शिल्लक करायला पाहिजे CH3C+OCH3, CH3C+OCH3 आणि इथे काय शिल्लक राहिलं, CH3C+OCH3. म्हणजेच आपल्याला हे किती मॉलिक्युल्स मिळाले, कीटोनचे 2 मॉलिक्युल्स मिळाले. अँड दिस इज कॉल्ड ॲसिटोन, दिस इज कॉल्ड प्रोपॅनोन. सिंपल आहे ना. म्हणजे ॲसिटिल क्लोराईडपासून जर आपल्याला केटोन तयार करायचं असेल, म्हणजे ॲसिड क्लोराईडपासून केटोन तयार करायचं असेल तर रिएक्शन कशासोबत करायची, डाय अल्काईल कॅडमियमसोबत. लक्षात. फॉर एक्झाम्पल ॲसिटिल क्लोराईड ऑन रिएक्शन विथ डायमिथाइल कॅडमियम टू गिव्ह ॲसिटोन, टू गिव्ह प्रोपॅनोन. आता तुम्हाला नीटमध्ये JEE मेन्स एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जातो किंवा बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात. पहा CH3MgCl ॲरोवरती लिहितात CdCl2, पुढे लिहितात A, त्यानंतर परत पुढे लिहितात येतं CH3COCl. आयडेंटिफाय A and B इन दी फॉलोविंग रिएक्शन. पहा हीच रिएक्शन आहे, हा क्वेश्चन आहे. मला सांग CH3MgClची फर्स्ट रिएक्शन CdCl2 सोबत केलं तर तुम्हाला A मिळेल. मग मला सांग A कोणता असेल, तर A आहे तुमचा डायमिथाइल कॅडमियम. 1 मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड दिल्याचा अर्थ एकच आहे का, नाही. किती यूज करतो आपण, 2 यूज करतोय. कॅडमियम क्लोराईड सोबत रिएक्शन केल्यानंतर हा तुम्हाला मिळेल एक कंपाऊंड डायमिथाइल कॅडमियम. नंतर डायमिथाइल कॅडमियमची रिएक्शन ॲसिटिल क्लोराईड सोबत दिलाय, किती, एकच दिलाय ॲसिटिल क्लोराईड. मग सांगा तुम्हाला बी कंपाऊंड कोणता मिळेल, प्रोपॅनोन. म्हणजे A असेल डायमिथाइल कॅडमियम आणि B असेल प्रोपॅनोन. समजलं. नोट करा. आपण याच्यावरती एक होमवर्क देऊया.
पहा मी तुम्हाला याच्यावरती एक होमवर्क देतो आहे, तो होमवर्क लिहा. हा आहे तुमचा होमवर्क. दिस इज होमवर्क. आयडेंटिफाय ए अँड बी इन दी फॉलोइंग रिएक्शन. करा नोट. पहा 10 नंबर मेथड आहे फ्रॉम ईस्टर. तर ईस्टरपासून आपल्याला कशाचं प्रिपरेशन करायचं आहे, अल्डिहाइडचं प्रिपरेशन करायचं आहे आणि कीटोनचंही प्रिपरेशन करायचं आहे फ्रॉम ईस्टर्स. 10 नंबर मेथड आहे ईस्टर्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया, अल्डिहाइडचं प्रिपरेशन करूया. कॅपिटल ए अल्डिहाइड्स, कॅपिटल ए अल्डिहाइड्स. मला सांग ईस्टर हे जनरली आपण कसं रिप्रेझेंट करतो. ईस्टर हा एकदम सिंपल आहे. ईस्टर म्हणजे कोणता फंक्शन ग्रुप आहे, सी डबल बॉन्ड ओ ओ. दिस इज कॉल्ड ईस्टर. हां सी डबल बॉन्ड ओ ओ. दोन्ही साईडला काय अटॅच करायचं होता, आर अटॅच करायचे. पहा आर आर. इथे काय झाले, दोन्ही ठिकाणी आर आर झाले. त्यासाठी आपण काय करूया, एका ठिकाणी आर डॅश करूया. इथे लक्षात, दिस इज कॉल्ड ईस्टर. ह्या ईस्टरचं काय करायचं आपल्याला, ईस्टरचं करायचं आहे रिडक्शन. ईस्टरचं काय करायचं आहे, रिडक्शन बाय युझिंग डायबल एच, बाय युझिंग डायबल एच. आता हे डायबल एच म्हणजे काय आठवला, डायबल एच. डायबल एच म्हणजे काय, डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड, की जो आपण फ्रॉम अल्काइल सायनाइड, अल्काइल सायनाइडपासून जर आपल्याला अल्डिहाइडचं प्रिपरेशन करत असेल तरीसुद्धा आपण हा रिड्युसिंग एजंट यूज करू शकतो. पाठीमागं तुम्हाला याचं स्ट्रक्चर वगैरे सगळं काढून दिलेलं आहे, ते परत येतं बघा. डायबल एच आणि सेकंड काय लिहायचं, हायड्रोलायसिस H3O प्लस लिहायचं किंवा सिम्पली काय लिहायचं मग H2O लिहायचं. NCERTमध्ये तुम्हाला H2O दिलेलं आहे, त्यामुळे आपण H2O लिहूया. आलं लक्षात. तर आपल्याला काय करायचं आहे, ईस्टरपासून अल्डिहाइडचं प्रिपरेशन करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, ईस्टरचं रिडक्शन करायचं बाय युझिंग डायबल एच आणि H2O. डायबल एचच यूज करायचा. दुसरा रिड्युसिंग एजंट जर तुम्ही इथे यूज केला तर तुम्हाला अल्डिहाइड मिळणार नाही, तुम्हाला काय मिळणार, अल्कोहोल. त्यामुळे नीट लक्षात ठेवा, ईस्टरपासून जर तुम्हाला अल्डिहाइड तयार करत असेल तर रिड्युसिंग एजंट कोणता पाहिजे, डायबल एच पाहिजे. रिड्युसिंग एजंट, रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, हा रिडक्शन करतो. रिडक्शन म्हणजे काय सांगा बरं, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. हां 2 हायड्रोजन आपण काय करतो, ॲड करतोय. फक्त काय करायचा, सी डबल बॉन्ड ओ म्हणजे हा कार्बोनिल ग्रुप आणि शेजारी काय त्याचे ऑक्सिजन, हा बॉन्ड फक्त ब्रेक करायचा. पहा हा बॉन्ड असा काय तयार होईल, एकदम सिंपल आहे ना. आर सी डबल बॉन्ड ओ एच. ह्या साईडला एक एच अटॅच करायचा, ह्या साईडला एक एच अटॅच करायचा, कंपाऊंड तयार. आर सी डबल बॉन्ड ओ एच. काय तयार झाले तर आर सी डबल बॉन्ड ओ एच प्लस इकडे काय आर डॅश ओ आणि हा एच, आर डॅश ओ एच, आर डॅश ओ एच. आर डॅश ओ एच म्हणजेच काय सांगा, हा अल्कोहोल. आणि आर सी डबल बॉन्ड ओ एच म्हणजेच काय, अल्डिहाइड. दिस इज अल्डिहाइड. समजले का सर्वांना, का नाही समजलेलं, समजलं. कोणता बॉन्ड ब्रेक करायचा आहे, कोणता बॉन्ड ब्रेक करायचा आहे, सी डबल बॉन्ड ओ आणि ओ म्हणजे कार्बोनिल ग्रुप आणि ऑक्सिजन याच्यामधला जो बॉन्ड आहे ना, हा बॉन्ड फक्त ब्रेक करायचा. ह्या साईडला एक एच अटॅच करायचा, ह्या साईडला एक एच अटॅच करायचा, कंपाऊंड तयार. एकदम सिंपल आहे. ईस्टर्स ऑन रिडक्शन विथ डायबल एच फॉलोड बाय हायड्रोलायसिस टू गिव्ह अल्डिहाइड. तुमचा इथे मेन कंपाऊंड कोणता असला पाहिजे, अल्डिहाइड, अल्कोहोल नाही. अल्कोहोल हा तुमचा बाय प्रोडक्ट आहे. आलं लक्षात. त्यानंतर पहा आपण याचे काही एक्झाम्पल्स पाहूया. हां एक्झाम्पल फर्स्ट, आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश. आपण ईस्टरचं एक्झाम्पल घेऊया. आर म्हणजे काय, एनी अल्काइल ग्रुप आराइल ग्रुप. आर डॅश म्हणजे काय, एनी अल्काइल ग्रुप आराइल ग्रुप. मग आपण याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊया. CH3C डबल बॉन्ड ओ ओ CH3. आता इथे आर आणि आर डॅश दोन्ही सेम आहेत. याचं नाव काय, ईस्टरचं नाव कसं लिहितो आपण, ओला काय अटॅच आहे CH3 म्हणजेच मिथाईल आणि राहिलेला पार्ट हा कोणता आहे CH3C डबल बॉन्ड ओ ओ. याला आपण काय म्हणतो, ॲसिटेट, मिथाईल ॲसिटेट. मिथाईल ॲसिटेटचं ब्रॅकेटमध्ये आपण लिहूया IUPAC नेम. ओला काय अटॅच आहे CH3 म्हणजे मिथाईल. टोटल किती कार्बन आहेत, 2. इथ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE आणि हा ईस्टर आहे. ईस्टर असेल तर काय करतो आपण, ए रिमूव्ह करतो, त्या ठिकाणी OATE लिहितो. मिथाईल ॲसिटेटचं IUPAC नेम काय झालं, मिथाईल इथॅनोएट. याचं आपल्याला काय करायचं आहे, रिडक्शन करायचं आहे बाय युझिंग कोणता तुम्ही रिड्युसिंग एजंट यूज कराल तर डायबल एच. डायबल एच डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड.
फॉलोड बाय हायड्रोलायसिस H2O. काय तयार होणार? कोणता बॉन्ड ब्रेक करायला सांगितलं तुम्हाला मी? तर हा बॉन्ड ब्रेक करायला सांगितला आहे. हा बॉन्ड ब्रेक करायला सांगितला आहे. ह्या साईडला एक H अटॅच करायचा, ह्या साईडला एक H अटॅच करायचा. मग कोणता कंपाऊंड तयार होईल? CH3C डबल बॉन्ड OH. हा अल्डिहाइड तयार झाला. आणि अल्कोहोल कोणता तयार होईल? CH3O. ह्या ओला एक H अटॅच करा म्हणजे CH3OH. समजतं ना सर्वांना हे प्रोडक्ट कसे तयार होतात ते? दिस इज कॉल्ड ॲसिटाल्डिहाइड. याचा IPAC नेम काय? इथेनॉल. दिस इज मिथाइल अल्कोहोल मिथेनॉल. तो बाय प्रोडक्ट आहे. याच्यावरती जास्त फोकस करा अल्डिहाइडवरती. इथेनॉल. समजलं सर्वांना? हे समजतंय ना? CH3C डबल बॉन्ड OCH3. हा बॉन्ड ब्रेक करायचा आहे. C डबल बॉन्ड O आणि O मधला. ह्या साईडला एक H अटॅच करा, ह्या साईडला एक H अटॅच करा. काय तयार झालं? CH3C डबल बॉन्ड OH CH3OH. एकदम सिंपल आहे ना? चला आपण घेऊया दुसरा इस्टर. एक्झाम्पल सेकंड. बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला अटॅच आहे C डबल बॉन्ड OET. आहे ना लक्षात आहे? OET. ओला काय अटॅच आहे? ET म्हणजे काय? इथाइल. आणि बेन्झीन C डबल बॉन्ड OO याला काय म्हणतात? बेन्झोएट. दिस इज कॉल्ड बेन्झोएट. इथाइल बेन्झोएट ऑन रिडक्शन विथ डायबल H. फर्स्ट आपल्याला काय लिहायचं आहे? डायबल H लिहायचं ॲरोवरती. डायबल H फॉलोड बाय हायड्रोलायसिस H2O. सांग बरं कोणता अल्डिहाइड तयार होईल? हा बॉन्ड ब्रेक करा. ह्या साईडला एक H, ह्या साईडला एक H. म्हणजे काय तयार होईल? बेन्झीन रिंग पुढे C डबल बॉन्ड OH प्लस अल्कोहोल कोणता तयार होईल? ETOH. ETOH म्हणजे कोणता अल्कोहोल आहे? हा इथाइल अल्कोहोल आहे. आणि हा आपला मेन कंपाऊंड. दिस इज कॉल्ड बेन्झाल्डिहाइड. समजलं सर्वांना? नोट करा हे. याच्यावरती आपण एक नोट लिहूया. नोट. तर नोट काय लिहायचं आहे? ऑलरेडी आपण ही पाठीमागं पाहिली होती. डायबल H डज नॉट रिड्यूस कार्बन डबल बॉन्ड और कार्बन ट्रिपल बॉन्ड. म्हणजे डायबल H हा कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला टच अजिबात करत नाही आहे. आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल CH3CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OCH3. दिस इज इस्टर. याचं IPAC नेम काय येणार? ओला काय अटॅच आहे? CH3. म्हणजेच काय लिहिणार आपण इथं? मिथाइल. पुढे दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. टोटल कार्बन टर्म किती झाले? 4. त्यामुळे काय येणार? ब्यूट. डबल बॉन्ड आहे त्यामुळे काय येणार? ENE ची पोझिशन येणार 2. समजलं इथपर्यंत? मिथाइल ब्यूट 2 ENE. आणि हा इस्टर आहे. इस्टर असेल तर काय करायचं? ए रिमूव्ह करायचं, त्या ठिकाणी लिहायचं OATE. तर याचं IPAC नेम काय झालं? मिथाइल ब्यूट 2 ENOATE. याचं आपल्याला काय करायचं आहे? रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन बाय युजिंग डायबल H फॉलोड बाय हायड्रोलायसिस. हे हायड्रोलायसिस लिहायला विसरायचं नाही अजिबात. H2O. कोणता बॉन्ड ब्रेक करायचा? तर हा बॉन्ड ब्रेक करायचा आहे. हे नंबरिंग मी रिमूव्ह करतोय. हा बॉन्ड ब्रेक करा. ह्या साईडला एक H अटॅच करा, ह्या साईडला एक H अटॅच करा. मेन कंपाऊंड फक्त आपण लिहूया CH3CH डबल बॉन्ड CH पुढे C डबल बॉन्ड OH. एकदम सिंपल आहे ना? आणि बाय प्रोडक्ट कोणतं तयार होईल? CH3OH म्हणजेच मिथाइल अल्कोहोल तयार होईल. याचं नाव काय असेल? 1 2 3 4 ब्यूट. पुढे काय येणार? 2ENAL. तर हा आपल्याला मिळाला मेन कंपाऊंड. समजलं सरांना? आता पहा रिएक्टरमध्ये काय आहे? डबल बॉन्ड. प्रोडक्टमध्ये काय आहे? डबल बॉन्ड. म्हणजे डायबल H ना डबल बॉन्डला किंवा ट्रिपल बॉन्डला टच केला का? नाही टच केलेला. याचाच अर्थ काय? डायबल H डज नॉट रिड्यूस कार्बन डबल बॉन्ड और कार्बन ट्रिपल बॉन्ड. घ्या याच्यावरचा होमवर्क लिहायचा. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे CH3CH2 9 C डबल बॉन्ड O C2H5.
C2H5 आणि ॲरोवरती लिहिलं आहे फर्स्ट डायबल H आणि सेकंड लिहिलं आहे H2O. फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे तर प्रोडक्ट फक्त लिहायचं आहे. याचं नाव लिहिता येईल ओला काय अटॅच आहे C2H5. C2H5 म्हणजे काय इथाईल. पुढे हा एक कार्बन टर्म हे 9 आणि हा एक म्हणजे टोटल कार्बन टर्म किती झाले 11 असतील तर वर्ड रूट आपण काय करतो अनडेक. पुढे काय येणार अनडेक नंतर पुढे काय येणार ANE येणार ना ANE कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ए रिमूव्ह करा त्या ठिकाणी लिहा OATE काय झाले तर IUPAC नेम इथाईल अनडिकॅनोएट. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड ह्या दोन्ही रिएक्शनचे तुम्हाला काय लिहायचे आहेत प्रोडक्ट लिहायचे आहेत. डायबल H आणि सेकंड हायड्रोलायसिस H2O नोट करा हे. आता आपण काय पाहिलं इस्टरपासून अल्डेटचं प्रिपरेशन. आता आपण करूया इस्टरपासून कीटोनचं प्रिपरेशन. एकदम सिंपल आहे. इस्टर आपण हे जनरली कसं रिप्रेझेंट करतो तर इस्टर आपण असं लिहितो जनरली RC⋯OOR दिस इज इस्टर. एका ठिकाणी आपण काय करूया R' करूया दिस इज इस्टर. ह्या इस्टरचे रिएक्शन करायचे ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत. परत ग्रिग्नार्ड रिएजंट आला. ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजेच काय आहे तर RMGX दिस इज कॉल्ड ग्रिग्नार्ड रिएजंट. इथे सर्वांच्या लक्षात ग्रिग्नार्ड रिएजंट. इथे आपण काय करूया ह्या आरला आपण R' करूया. ह्या आरला आपण काय करूया R' करूया. इथे सर्वांच्या लक्षात हा इस्टर आहे आणि हा आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. मला सांग MGला जो कार्बोनेटम अटॅच असेल त्याच्यावरती चार्ज कोणता असतो पार्शियल निगेटिव्ह चार्ज. याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आता पहा हा जो R' मायनस आहे कारण ह्या आरवरती चार्ज कोणता निगेटिव्ह चार्ज त्यामुळे तो काय करेल ह्या कार्बन ॲटमवरती अटॅक करेल. अटॅक कशावरती कार्बन ॲटमवरती आलं लक्षात. त्यामुळे काय होणार हा जो R' आहे तो R' ह्या Cला अटॅच होणार. Cची व्हॅल्यू डिस्टर्ब होणार त्यामुळे काय होणार हे पाय इलेक्ट्रॉन ह्या ओवरती शिफ्ट होणार. ओवरती चार्ज कोणता येणार निगेटिव्ह चार्ज येणार. हे दोन इलेक्ट्रॉन शिफ्ट झाल्यामुळे ह्या O- ला काय अटॅच होणार हा MgX अटॅच होणार कारण तो पॉझिटिव्ह पार्ट आहे. फर्स्ट आपल्याला काय मिळेल RC इथे काय अटॅच आहे OR' इथे लक्षात. पुढे आता हा R' का होणार ह्या Cला अटॅच होणार. आपण इथे अटॅच करूया हा R'. इथे सर्वांच्या लक्षात. पुढे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड राहील सिंगल बॉन्ड राहील. इथे काय होणार O- ह्या O- ला काय अटॅच होणार हा MgX OMgX. तर आपल्याला मिळेल फर्स्ट हा कंपाऊंड. हा कंपाऊंड सांगा कसा आहे अनस्टेबल आहे ना. अनस्टेबल आहे का अनस्टेबल आहे कारण एकाच कार्बनटमला काय अटॅच आहेत 2 इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम अटॅच आहेत ऑक्सिजन. आणि जर एकाच कार्बनटमला जर 2 इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम अटॅच असतील तर तो कंपाऊंड कसा असतो अनस्टेबल. आणि अनस्टेबल असल्यामुळं याच्यामधून लगेच काय होतं एलिमिनेशन. काय रिमूव्ह होतं त्याचं O आणि Mgमध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होतो इथे शिफ्ट होतो. येताना सर्वांच्या लक्षात हा काय होणार हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार म्हणजे C आणि O मध्ये काय तयार होणार डबल बॉन्ड तयार होणार. कार्बनची फ्रिक्वेन्सी किती होणार 5 होणार. त्यामुळे हा जो OR' आहे हा OR' काय करतो हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन काय होतो रिमूव्ह होतो. आता मला सांगा मग ह्या ओवरती चार्ज कोणता असेल निगेटिव्ह चार्ज असेल ना आणि Mgवरती चार्ज कोणता असेल पॉझिटिव्ह असेल. म्हणजे काय रिमूव्ह झालं सांगा बरं. इथे काय रिमूव्ह झालं आधी आपण मेन कंपाऊंड लिहा R. हा R मी फर्स्ट लिहितो इथं R. पुढे C R सिंगल बॉन्ड C आणि O मध्ये काय तयार झाला हा डबल बॉन्ड तयार झाला. खाली Cला काय अटॅच आहे R' अटॅच आहे ना हा R' प्लस इथं शिल्लक करायला आता इथं Mgला काय अटॅच आहे ऑलरेडीच. तर Mgला ऑलरेडीच X अटॅच आहे. X म्हणजेच हॅलोजन अटॅच आहे. आता हा OR' पण काय होणार त्या Mgला अटॅच होणार म्हणजे हा MgX आणि हा OR' रिमूव्ह होणार MgX OR' आणि हा मिळाला तुम्हाला कीटोन. दिस इज कीटोन. हा R' खाली आपण अटॅच केला आहे तो आपण थोडंसं असं काय करूया हॉरिझॉन्टल अटॅच करूया. दिस इज R' अँड दिस इज कॉल्ड कीटोन. समजते सर ना एकदम सिंपल आहे ना. जर आपल्याला इस्टरपासून कीटोन तयार करत असेल तर काय करायचं इस्टरचे रिएक्शन ग्रिग्नार्ड रिएजंटसोबत करायचे. एकदम सिंपल आहे. आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल फर्स्ट आपण R कोणता घेऊ शकतो ना एनी अल्काइल और अराइल ग्रुप.
आर डॅश सेम असतील तरी चालतील, डिफरंट असतील तरी पण चालतील. CH3 पुढे C डबल बॉन्ड O CH3 दिस इज कॉल्ड, मी इथं फक्त आता IUPAC नेम लिहितोय. दिस इज मिथाइल इथॅनॉइड. पाठीमागे याचा कॉमन नेम तुम्हाला लिहून दिलेला आहे. मिथाइल इथॅनॉइड प्लस ग्रिग्नार्ड रिजन आपण घेऊया. आर डॅशच्या ठिकाणी आपण परत CH3 घेऊया. CH3 MgBr. दिस इज ग्रिग्नार्ड रिजन इन प्रेझेन्स ऑफ इथर. इन प्रेझेन्स ऑफ इथर. इथर लिहायचं, इथर. सांग काय होणार, मॅग्नेशियमला जो कार्बोनेट अटॅच आहे त्याच्यावरती काय येणार, निगेटिव्ह चार्ज येणार, बरोबर. आणि हे MgBr वरती चार्ज येणार पॉझिटिव्ह. होणार काय, हा CH3 मायनस ह्या C वरती अटॅक करणार, हे दोन इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट होणार. फर्स्ट आपल्याला मिळणार कॉम्प्लेक्स. येते लक्षात. सांग कॉम्प्लेक्स कोणता असेल मग, CH3 पुढे C, इथे काय अटॅच आहे OCH3. एकदम सिम्पल आहे. जेवढे तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री लिहून प्रॅक्टिस करताल तेवढी तुम्हाला ही इझी वाटणार. आलं लक्षात. पुढे ह्या CH3ने याच्यावरती अटॅक केला आहे म्हणजे हा CH3 इथे अटॅच होणार. CH3 इथे राहणार सिंगल बॉन्ड O आणि Oला काय अटॅच होणार, हा MgBr अटॅच होणार. इथे काय आहे, सिंगल बॉन्ड. सांग पुढे करणार, फक्त बॉन्ड शिफ्टिंग करायचं आहे. हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, हा रिमूव्ह होणार कारण एकाच कार्बन अटॅमला दोन ऑक्सिजन अटॅम अटॅच आहेत. सांग काय तयार होणार होता इथे, इथे कोणता कीटोन तयार होईल, CH3C डबल बॉन्ड O. CH3 C आणि O मध्ये डबल बॉन्ड तयार होईल. खाली काय अटॅच आहे CH3, तो आपण हॉरिझॉन्टल लिहूया CH3 प्लस. सांग दुसरा कंपाऊंड कोणता आहे, बाय प्रोडक्ट Mg आणि Mgला काय अटॅच आहे Br आणि यालाच काय अटॅच होणार, हा OCH3. MgBr आणि हा OCH3 Mgला अटॅच होणार. अँड दिस इज कॉल्ड कीटोन. कोणता कीटोन हा, दिस इज कॉल्ड प्रोपॅनोन. दिस इज कॉल्ड प्रोपॅनोन. एकदम सिंपल आहे. मिथाइल इथॅनॉइड ऑन रिएक्शन विथ मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड टू गिव्स प्रोपॅनोन. समजले सर्वांना. नोट करा हे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. नोट करा फर्स्ट आहे. झालं सर्वांचं लिहून हे. एक्झाम्पल सेकंड. एक्झाम्पल सेकंड, बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला आपण अटॅच करूया C डबल बॉन्ड O C2H5 अँड दिस इज कॉल्ड इथाइल बेन्झोएट. दिस इज कॉल्ड इथाइल बेन्झोएट. आपण याची रिएक्शन करूया ग्रिग्नार्ड रिजन सोबत. ग्रिग्नार्ड रिजन फॉर एक्झाम्पल आपण घेऊया CH3 MgCl इन प्रेझेन्स ऑफ इथर. इन प्रेझेन्स ऑफ इथर. सांग काय होणार, हा CH3 मायनस आहे, Mg प्लस Cl आहे. हा CH3 मायनस याच्यावरती अटॅक करेल, हे दोन इलेक्ट्रॉन ओवरती शिफ्ट होतील आणि फर्स्ट आपल्याला मिळेल एक कॉम्प्लेक्स. अँड दिस इज कॉम्प्लेक्स C. ह्या Cला काय अटॅच आहे OC2H5. ह्या Cला काय अटॅच होणार, ग्रिग्नार्ड रिजनमधला मिथाइल ग्रुप अटॅच होणार. CH3 इथे राहणार सिंगल बॉन्ड, पुढे करणार OMgCl. हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार, हा OC2H5 रिमूव्ह होणार. सहा मग आपल्याला कंपाऊंड कोणकोणते मिळतील, बेन्झीन रिंग ॲज इट इज. C आणि O मध्ये कोणता बॉन्ड तयार झाला, डबल बॉन्ड. इथे Cला काय अटॅच आहे, हा CH3 प्लस. इथे पहा बाय प्रोडक्ट Mgला काय अटॅच आहे ऑलरेडी Cl. आता Mgला काय अटॅच होणार, हा OC2H5 अटॅच होणार OC2H5. कोणता कंपाऊंड आहे, हा कीटोन आहे, ॲरोमॅटिक कीटोन. याचं नाव काय, दिस इज कॉल्ड ॲसिटोफेनॉन. दिस इज कॉल्ड ॲसिटोफेनॉन. समजलं सर्वांना. याच्यावरती मी तुम्हाला होमवर्क देतोय. एकदम सिंपल आहे. पहा, इथाइल बेन्झोएट ऑन रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड रिजन फॉर एक्झाम्पल मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ इथर टू गिव्ह ॲसिटोफेनॉन. नोट करा. आत्ता आपण काय केलं, इस्टरपासून कीटोनचं प्रिपरेशन केलं. इस्टरपासून जर तुम्हाला कीटोनचं प्रिपरेशन करायचं असेल तर काय करायचं, इस्टरपासून कीटोनचं प्रिपरेशन करायचं असेल तर काय करायचं, त्याची रिएक्शन करायची, इस्टरची रिएक्शन करायची ग्रिग्नार्ड रिजनसोबत. तर काय तयार होतो, कीटोन तयार होतो. पण एक्सेप्शनल आहे एक एक्झाम्पल की जिथे इस्टरची रिएक्शन ग्रिग्नार्ड रिजनसोबत केल्यानंतर अल्डिहाइड तयार होतो आणि तो इस्टर कोणता आहे, फॉर्मिक इस्टर. तो इस्टर कोणता आहे, फॉर्मिक इस्टर. फॉर्मिक इस्टर म्हणजेच काय तर HC डबल बॉन्ड OOR. इथे लक्षात
HC डबल बॉन्ड OOR. आर म्हणजे काय, तुम्ही कोणताही अल्काइल ग्रुप घेऊ शकताय, मिथाइल, इथाइल किंवा ॲरोमॅटिक रिंग पण घेऊ शकताय. आणि त्याची रिएक्शन जर तुम्ही ग्रिग्नर रिएजंटसोबत जर केली तर काय तयार होतो, अल्डिहाइड तयार होतो. इथे तुम्हाला मी रिएक्शन दिलेलं आहे, रिएक्टंट दिला आहे फॉर्मिक एस्टर. तुम्ही त्या आर म्हणजे कोणताही ठेवू शकताय, कारण तो काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे, तो लिव्हिंग ग्रुप आहे. फॉर्मिक एस्टरची रिएक्शन जर तुम्ही ग्रिग्नर रिएजंटसोबत जर केली तर तुम्हाला प्रोडक्ट कोणता मिळणार आहे, अल्डिहाइड. एकमेव एस्टर आहे की त्याची रिएक्शन ग्रिग्नर रिएजंटसोबत केल्यानंतर अल्डिहाइड तयार होतो. बाकीचा तुम्ही कोणताही एस्टर घ्या, त्याची रिएक्शन जर तुम्ही ग्रिग्नर रिएजंटसोबत जर केली तर काय तयार होतो, केटोन तयार होतो. तर ठीक आहे, तर आपण आत्तापर्यंत किती मेथड्स कंप्लीट केलेत, तर 10 मेथड्स आपण कंप्लीट केलेत. याच्यावरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. ह्या 3 रिएक्शनचा तुम्हाला काय लिहायचं आहे, फक्त प्रोडक्ट लिहायचं आहे, आलं लक्षात. तर राहिलेल्या रिएक्शन्स आपण म्हणजे राहिलेल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.